नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे प्रीमियर लीग 2026 का भव्य आगाज हो चुका है, जो 1 से 8 मई तक आयोजित की जा रही है। पिछले 14 वर्षों से लगातार हो रही यह लीग ठाणे के युवा क्रिकेटरों के लिए एक बड़ा मंच बन चुकी है, जहां उन्हें अपनी प्रतिभा दिखाने का सुनहरा मौका मिलता है। इस खास मौके पर राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का अलग अंदाज देखने को मिला, जब उन्होंने क्रिकेट मैदान में उतरकर दमदार बल्लेबाजी की और चौके छक्कों की बारिश कर दी। उद्घाटन समारोह में कई गणमान्य लोग मौजूद रहे, वहीं रणजी खिलाड़ियों का सम्मान भी किया गया। कुल मिलाकर यह लीग न सिर्फ क्रिकेट का रोमांच बढ़ा रही है, बल्कि ठाणे के उभरते खिलाड़ियों को नई पहचान भी दिला रही है। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आधी आम्ही आमदार चषक म्हणून सुरू केला होता। मग तो पालकमंत्री, उपमुख्यमंत्री चषक आणि ठाणे प्रीमियर लीग ही सलग 14व्या वर्ष आम्ही या ठिकाणी आयोजित केली आहे। ठाणे जिल्ह्यातील सर्वच नामांकित असे क्रिकेटपटू या स्पर्धेमध्ये खेळतात। अनेक रणजी ट्रॉफी प्लेयर्स, IPL प्लेयर्स या ठिकाणी खेळतात। आपण बघू शकता की उदयोन्मुख खेळाडूंना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याकरता महाराष्ट्र माझा सेवा संस्था, युनियन क्रिकेट अकॅडमी, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संलग्नतेने ही स्पर्धा आयोजित करते। एक खूप चांगला प्लॅटफॉर्म दादोजी कोंडदेव स्टेडियमवरती खेळाडूंना दिला जातो। अतिशय चांगल्या पद्धतीचे क्रिकेटिंग गिअर्स, चांगला बॉल, सगळं अगदी IPLच्या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी ठाणे प्रीमियर लीगच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतं। आणि या सगळ्याला आम्हाला पाठबळ हे एकनाथ शिंदे साहेबांचं आहे। त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा गेले अविरत 14 वर्ष सुरू आहे की नाही हा एक विषय आहे। कारण ते सकाळपासून कार्यक्रम करतायत, पण आता देखील त्यांनी मैदानात येऊन ज्या पद्धतीने फटकेबाजी केली, एखाद्या पारंगत फलंदाजाला लाजवेल अशा पद्धतीची फलंदाजी त्यांनी केली। आणि ते राजकारणात फलंदाजी करतच असतात, पण ते स्पोर्ट्स खेळाडूंना प्रोत्साहन देणं असेल, कला क्षेत्रात प्रोत्साहन देणार, याच्यामध्ये कायमच अग्रेसर असतात। आणि अशा नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देखील काम करतो, याचा आम्हाला देखील अभिमान आहे। खेळाडू ज्यांना बघण्यासाठी आपल्याला स्टेडियमला जावं लागतं, असे खेळाडू इथे येऊन खेळतात। तर त्यांचा खेळ बघण्यासाठी ठाणेकरांनी यावं आणि खेळाडूंनी देखील अगदी स्पोर्टिंगली खेळावं। चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्पर्धा त्यांनी भाग घ्यावा। आणि शेवटी हारजीत चालत असते, परंतु चांगला संघ नेहमी जिंकतो। डॉक्टर श्रीकांत शिंदेसारखा भेटला, जो स्वतः एक क्रीडा रसिक आहे, स्वतः खेळाडू आहे। त्यामुळे अशा पद्धतीने टेनिस क्रिकेटला देखील चांगले दिवस आलेत। आम्ही देखील टेनिस क्रिकेट करता जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो। जरी मी मुंबई क्रिकेट असोसिएशनला असलो तरी टेनिस क्रिकेट हा देखील क्रिकेटचा आत्माच आहे। त्यामुळे जे खेळाडून करता येईल ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो। मग ह्या स्पर्धेचं 1,11,000 बक्षीस आहे आणि मला वाटतं 75,000 दुसरं बक्षीस आहे। सीझन क्रिकेटला फार बक्षीसं नसतात अशी टेनिस सारखी, परंतु कारण इथे बाकी इन्फ्रास्ट्रक्चरवरती हे आहे, म्हणजे आम्ही HG टेस्ट एली सारखा बॉल वापरतो, जो रणजी ट्रॉफीला वापरला जातो। आणि तुम्ही बघू शकता की सगळं ॲटमॉस्फिअरच अगदी इंटरनॅशनल सारखं या ठिकाणी आहे। त्यामुळे खेळाडूंना एक वेगळा आनंद त्यामुळे मिळतो।